कुठे जाऊ नकोस रे. आता का मी जेव्हा गावात आलो तेव्हा तुम्हीच मला चिडवत होता ना, घाबरला म्हणून. अरे बाबा बस, आमचं चुकलं, सॉरी ना. आता सॉरी विरी काय नाही, मला जायचंय म्हणजे जायचंय. सोडा गेला, काय चाललंय? सोडा तो कुठे जाणार माहितीये तुला? कसं माहिती असणार, मित्र आता झालोय. माहिती नाही ना, मग गप्पा बस. ए तू शांत असा. आता चिनू चल, मला तुला मस्त आयटम दाखव. चल. अरे असं काय रे, हा डोक्याने जरा कमीच आहे रे तो. माहिती आहे ना, मग जा ना. तो राज चिनूला कुठे नेतोय बघू नये. अरे कुठे नेतोयस मला? अरे तिकडे बसून काय करत होता? 2 दिवस ग्रुप मध्ये यायचं ना आणि मग मला विचारायचं काय करत होता ते. सोड, मला तुला काही सॉलिड दाखवायचंय. मला सॉलिड बिल्लिड काहीही बघायचं नाहीये. मला झंप्यापेक्षा सॉलिड काहीतरी करायचंय. ते तर सांगतोय ना, झंप्या तिकडे पतंग उडवतोय. हा, मग त्यात काय सॉलिड आहे? अरे त्याची पतंग पण दिसत नाही, त्याचा मांजा पण दिसत नाहीये आणि त्याची फिरकी पण दिसत नाहीये. झंप्या तरी दिसतोय ना. आता फिरकू नकोस रे. चल तुला दाखवतो. आई शपथ, कशाला नादी लागलो या येड्याच्या. आता सगळ्या दुनियेला घेऊन येईल. काय झंप्या, पतंग गुल झाली? हो रे, मी आता जातो. राजा जवळ हे घे फिरकी तुझ्यासाठी. जाडे कुठे गेला? बघ, मी सांगत होते ना, काय तरी भानगड करून येणार. ए कसली भानगड? मग तुम्ही एवढे धावत पळत का आला रे? याला विचार, काय मस्त आयटम दाखवलाय. कसला आयटम? कपाळाचा. झंप्याला वेडा बनवतो आणि हा बनतो. ए आता काय बनवलं? नाहीतर काय, मला झंप्या अदृश्य पतंग उडवतोय. याला काय झालं? अरे झंप्या अदृश्य नाहीत, पतंग अदृश्य. आधी तू तिथून धावत का आला ते सांग. मग झंप्याला ते अदृश्य फिरकी बक्षीस म्हणून देत होता. काय? मग घाबरायला नाही होणार? मी बघत होतो तो झंप्या अदृश्य पतंग उडवत होता का नाही ते. अरे झंप्या अदृश्य नाही, पतंग अदृश्य. ए हा कुठून सापडला मला बिंडूक प्राणी? बिंडूक प्राणी. ए चल, मी चाललो. अरे चिनू थांब ना. हा जाड्या त्या वीरप्पांच्या मिशनला भांग पाडत बसलाय की काय? आणि हा चिन्या परत आला तर परत वाट. मी जाऊन बघतोच. मी काल आलेली तू खेळायला? नाही, मी तशाच्या बर्थडेला गेलेली. यांना पण मिशा, त्या पण वीरप्पां सारख्या. कुठे गेल्या? काय रे? नाही ते. काय बघतोस मुलींकडे? लाज नाही वाटत तुला? नाही. निर्लज्ज आहे. नाही बोलतो. आता जातोस की मारू तुला? नाही ते हे काय? चाललास कुठे एकटा? तुला काय करायचंय? करायचं काहीतरी सांग आधी. तू जा ना त्यांच्याबरोबर हसत बस. अरे तो राज असतो, त्याला मी काय करू? काही नको करूस, तू जा ना आधी. चिनू असं काय करतोस? नाहीतर काय, मी सकाळपासून सिन्सिअरली काहीतरी करत होतो आणि तुमच्या सगळ्यांचा तिसराच काहीतरी चालू आहे. अरे पण सगळ्यांना तुझ्यासारखं डोकं कुठे आहे? मग गप्प तरी बसायचं. बरं बाबा, आता सगळे गप्पा बसतील. चल तू. तरी मी अजिबात येणार नाही. आता काय झालं? पण मला यायचं नाहीये. मग तू आता चाललायस कुठे? घरी. खोटं बोलू नकोस हा. मग एवढं माहिती आहे ना, मग कशाला विचारतेस? तू त्या मिशीवाल्या माणसाकडे चाललायस ना? हो. कशाला उगाच? उगाच नाही, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय की मी अशा दाढी मिशेवाल्यांना, बुवा बियांना घाबरत नाही. ते माहितीये आम्हाला. तरी मी जाणारच. तू समजतो काय स्वतःला? एवढ्या मोठ्या मिशा वाढवून आणि गन घेऊन काय लहान मुलं घाबरणार आहेत त्याला? चिनू प्लीज.
पण मी जाणार म्हणजे जाणारच. चिनू, मी आता त्याला माझी मशीन गन दाखवणार. अरे चिनू था. हाय. अरे जाड्या, तू इथे भटकतोयस? अरे बरं झालं भेटलास. अरे तुला चिरवतो, कुठे वास तू? वा, वय मलाच विचारा, कुठे होतास तू? तुला माहित नाही? अरे तुझ्या घरी पण जाऊन आलो. घरी? नाहीतर काय, तुझ्या आईने मला कसलं लेक्चर दिलंय. हो, म्हणजे आता घरी गेल्यानंतर माझी वाट आहे. अरे नाहीतर काय, आई असली संतापली आहे ना. मला विचारत होती, सांग तू झंप्या कुठे, घरी बोलव त्याला आता. तू काय म्हणालास? मी म्हणालो, मला नाही माहिती, मी शोधतोय त्याला. उपकार केलेस माझ्यावर. अरे पण जाड्या, तुला सांगितलं कोणी होतं माझ्या घरी जायला? कोणी नाही. मग कशाला गेलास? अरे किती शोधलं मी तुला, अख्खी सोसायटी शोधली. इथे जाड्या, तू एक काम कर. तुला अक्कल काढा नावाचा एक प्रकार असतो, तो तू नेहमी घेत जा. चालेल, पण काय रे? नाही काय आहे, त्याने मेंदूची वाढ होते ना. अरे चम्या, मी तुला त्या वीरपणला चिडवायला पाठवलं होतं ना. आई शपथ, हो रे, मी विसरलोच होतो. अरे पण माझ्याकडे ना त्याच्यापेक्षा जबरदस्त सॉलिड न्यूज आहे. काय? तो चीन आहे बघ, तो त्याची प्लॅस्टिकची ती मशीन गन घेऊन त्या वीरप्पनला डोस द्यायला घेऊन निघून गेलाय. काय? अरे मी माझ्या कानाने ऐकलंय. बरोबर आहे, तू दुसऱ्याच्या कानाने कसा ऐकणार? काय? अरे जाड्या, पण तू त्याला अडवायचं नाही का? अरे मी म्हटलं तुला विचारलं म्हणजे तू काहीतरी मस्त. गप्प बस. आधी त्या चिन्याला अडवायला चल लवकर. काय आहे? कुठे चालली जट्टीच? तुम्हाला काय करायचंय? ही पण आता चिनू सारखंच बोलायला लागली. सांग ना, कुठे गेला तो चिनू? तुम्हाला सगळ्यांना कंटाळून. कुठे? आणि आम्हाला कंटाळून कशाला? आम्ही काय केलं त्याला? तुम्हीच तर केलंय ना सगळं. आम्ही काही केलं नाही. हा, मग तो गेला कशाला चिडून? आता आम्हाला काय माहित? उलट तेच तर आम्ही तुला विचारतोय, कशाला गेला तो? हे तुम्हाला आत्ता विचारतोय कशाला गेला म्हणून. तो बिचारा एकटा इथे नवे नवे प्लॅन ठरवत होता आणि तुम्ही वेड्यासारखे हसत बसला होता. कुणीही हसत नव्हतं आमच्यापैकी. तो राज एकटाच हसत होता, बिंडोकासारखा. आणि उलट आम्ही सगळ्या त्याला ओरडत होतो. पण शेवटी काय झालं? गेला चिनू. गेला तर जाऊ दे. जाईल, घरी बसेल, कंटाळा तर परत इथेच येईल. वाट बघा. का? चिनू घरी गेलाच नाहीये. मग काय घर सोडून तर नाही गेला ना? हे तू गप्रे, कुठे गेला चिनू? चिनू त्या मिशीवाल्या माणसाला आपली मशीन गन घेऊन घाबरवायला गेलाय. काय? मुच्चर, काय छुपा है तू? चल बाहर निकल. मेरे को डर गया क्या? आंडू गुंडू ठंडा पानी. माझी गन बघितली काय? गन उलटी येते बघ. हा? नीट बोल ना. अरे चिनू, अरे काय करतोस? काय? अरे कोण आहे माहितीये का? नाही. अरे मोठा डाकू वीरप्पन. वीरप्पन? अरे हा जंगलामध्ये असतो, मोठा डाकू आहे. हा मोठ्या माणसांना मारून टाकतो आणि लहान मुलांना पळवून नेतो. झंप्या, कोणाला हाक मारत होतास? कोण तू माणूस? म्हणजे तू आमचं का नाही ऐकताच पळालास? स्वतः तुम्ही घाबरून ओरडत ओरडत आलात, मग मला भीती नाही वाटणार? म्हणजे तुला काय आमची भीती वाटते? तुमची कशाला मला भीती वाटेल? तुम्ही ते किंचाळ्यात आलास ना, त्याची भीती वाटली म्हणून. आणि म्हणून मी विचारलं, तू कोण? 56 का 58? अरे हे 56 का 58? अरे वीरप्पन. वीरप्पन? हा कोण? हा बघ, वाघाच्या गुळ्यात जाऊन आला तरी विचारतो वाघ कोण? आता वाघ का वीरप्पन? अरे तेच रे ते. म्हणजे तू मुच्छड वाघ होता? हा फुल घोळ लावणार आहे सगळ्याचा. थांब, मी सांगतो तुला. मला काही समजवण्याची गरज नाहीये. मला फक्त तुम्ही धावत पळत इथे का आणलंय ते सांगा. अरे तेच तर सांगतोय ना, तो वीरप्पन आहे ना, अरे मोठा स्मगलर आहे तो. स्मगलर? म्हणजे ते पिक्चर मध्ये
होता तसला? तसा नाही रे. हो म्हणजे तसाच, फक्त ना तो जंगलात राहतो. हो, आणि चंदनाची स्मगलिंग करणारा. अरे तू लांब कर्नाटकच्या जंगलामध्ये राहायचा, तो रात्री स्मगलिंग करायचा आणि सकाळी अरे माणसांना पळवायचा. माणसं पळवायचा? हो, आणि पळवायचा आणि खंडणी मागायचा. माणसं पळवायचा मागायचा म्हणजे आता तू मेला? मेला नाही रे, आला. कुठे आला? अरे आपल्या इथे. काय मगाशी तू ज्याला बघितलंस ना? अरे नुसतं पाहिलं नाही, अरे याने त्याला मशीन गनचा आवाज पण काढून दाखवला असा, आणि धमकी सुद्धा दिली. तोच तो वीरप्पन. शपथ. जा आता जा, दाखव त्याला बंदुकीचा आवाज काढून. ई, 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 ई. पण हे सगळं तुम्ही मला मगाशी त्याच्या समोर का नाही सांगितलं? आजपर्यंत मी या जाड्यालाच बिंडोक समजत होतो, पण आता तू दुसरा सुद्धा आलास. बरं झालं. काय म्हणालास? अरे शहाण्या, जर का मी त्याच्या समोर बोललो असतो तर आपल्या तिघांची झाली असती ना हरी हरी. हरी हरी म्हणजे काय? अरे जा, त्या वीरप्पनच्या समोर गेलास ना मग तुला कळेल. अरे त्याने आपल्या तिघांची तरी केलं असतं. डिस्क्याव, आम्ही दोघांनी जान पर खिलके तुला वाचवलं, तर तू थँक्स माझ्या ऐवजी काहीतरी बोलतो तिसरं म्हणालास. सॉरी. सॉरी काय सॉरी? तुला काय गरज होती त्याच्या इथे जाऊन हिरोगिरी करायची? कशाला गेला होतास तू त्याच्याकडे? तुझ्यामुळे. काय? माझ्यामुळे तू तिकडे गेला होतास? हो. अरे वरुण दादा गेल्यापासून मला कोणी विचारतही नाही, आणि तू आपल्या रोजच्या करामती करत असतोस, आणि त्यामुळे तू पॉप्युलर होत असतोस. अरे मला पण तुझ्यासारखं पॉप्युलर व्हायचंय. अरे चिन्या, जंप्या मला जबरदस्तीने बसवतो, म्हणून मजबुरीने मला याच्यावर उल्लंघन करायला लागतात. आता तू पण येत असशील तर कठीण आहे. काय बोलतोस जाड्या? हवी आहे वाटतं. हा चिन्या, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माझ्यासारखं पॉप्युलर व्हायचंय ना? हो. डोंट वरी, तू माझ्याबरोबर राहत जा, हळूहळू होशील पॉप्युलर. गुलामगिरी करायला लागणार, कळलं? जाड्या, काय बोललास? काय नाही काय नाही. अरे मी याला सांगत होतो, जर पॉप्युलर व्हायचं असेल ना तर झंपाची सांग तर नीट ऐक. आता तू नीट ऐक. थोडा वेळ तोंड बंद ठेवायचं, नाहीतर काय होईल माहितीये ना? ओ, हा चिन्या तू बोल. अरे मी काय बोलू? तूच सांग मला पॉप्युलर कसं व्हायचं ते. काय नाही, आपल्याला वाटेल ते करायचं. वाटेल ते करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे आता अरे जास्त प्रश्न विचारू नको, ते फक्त झंप्या करणार, कळलं? बरोबर ना झंप्या? जाड्या, तुला गप्प बसायला सांगितलं ना? तो जरा शहाणपणाचा प्रश्न विचारतोय, तुझ्यासारखा गाढव नाही येतो. हा तू बोल चिन्या. अरे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुला मनात येईल ते सगळं करायचं, मस्तीचे धमाल. मग मी पॉप्युलर होईल? मी नाही झालो. हो रे, पण एक लक्षात ठेव, आपण कुणालाही घाबरायचं नाही, लोकांनी आपल्याला घाबरलं पाहिजे. हे तू मला सांगतोय का? मग मी वीरप्पनच्या समोर उभा होतो तेव्हा मला का तिथून पळायला सांगितलंस? चांगला डोस देत होतो ना त्याला. डोस काय देत होतास? असे कुणालाही काय करून चालत नाही. मग तू काय म्हणत होतास की कोणालाही घाबरायचं नाही म्हणून? नाही म्हणजे घाबरावं लागतं कधी कधी कोणाला. त्यात काय मजा आहे का? हे म्हणजे तुझ्यासारखं झालं. काय माझ्यासारखं? काय लहान मुलांना धमक्या द्यायच्या आणि मोठा कोण आला की पाय लावून पळत सुटायचं. आता मी जे पळालो ना ते तुझ्यासाठी. पण मी कुठे घाबरलो? त्या वीरप्पनला की छप्पनला? आता तरी घाबरलास ना? अजिबात नाही. लावतोस बेट, त्याच्या समोर उभा राहतो. डोसकं ठिकाणावर आहे ना तुझं? माझं डोसकं ठिकाणावर आहे. तू घाबरलायस का ते सांग आधी. मी आणि त्याला घाबरणार? मग हिम्मत असेल तर चल माझ्याबरोबर. कुठे? त्या वीरप्पनकडे. कशाला? मी त्याला पकडून देणार आहे. काय? तुला काय वाटलं आयडिया फक्त तुलाच सुचतात? शिनू, हे आमचं सगळं करून झालं. तो समोर आला ना की टरकायलाच होतं. अरे घाम फुटतो. हो, म्हणून म्हणतो. मग पोलिसांना नाही सांगता आलं? झालं सांगून. मग उलट त्यांनीच आम्हाला पळवून दिलं. मग काय तुम्ही गप्प बसलात? नाही, आम्ही त्या वीरप्पनला पकडून देणार होतो. मग जमलं नाही ना? नाही जमलं काय? अरे तू तर म्हणलास ना मध्ये हिरोगिरी करायला. हिरोगिरी केली ती केली, पण तुमच्यासारखं घाबरलं तर नाही ना? झंप्या, आता जास्त बोलतोय हा. चिन्या, तुला काय बोलायचं ते लगेच सांगून टाक.
तुम्हाला जर यायचंय तर या, नाही तर मी एकटाच पकडीन त्या वीरप्पनला. जाड्या काय म्हणतोस? पुन्हा सगळं तेच सुरू होतं झंप्या. तुम्हाला भीती वाटत असेल ना तर मला सांगा, मी एकटाच जाऊन पकडतो त्याला. जाड्या आपली इज्जत काय सवाल आहे? अरे आता कुठं राहिली इज्जत? काय? अरे म्हणजे उरली तिथे राहू दे ना. ए चल, मी एकटाच जातो त्या वीरप्पनला पकडायला. थांब चिनू, थांब. गाड्या तुला एकदा शेवटचा विचारतो, तू येतेस का नाही? नको ना झंप्या, अरे प्लीज. तू नाही येतेस ना, मग चल जाऊ. गेलास खड्ड्यात. अरे उठ ना, आता थांबलेस कशाला? तर चिन्या, आपण कधी सुरुवात? आता नको, आता तो आपल्यावर चिडला असेल. आणि उद्या रविवार आहे, आणि उद्या आपल्या शाळेला पण सुट्टी आहे, आणि उद्या तो वीरप्पन सुद्धा थंड होईल. नो टेन्शन. फार वेळ झाला रे. तू फुकटचं टेन्शन घेऊ नकोस ग. अरे तिला काय बोलतोयस? आता मला सुद्धा टेन्शन यायला लागलंय. बरोबर आहे की नाही रे प्रतीक? तो मिशीवाला राक्षस केवढा आणि आपला चिनू केवढा, उंदरा एवढा. गप रे तू, अक्कल आहे का तुला? इथे काय झालं आणि तुला मस्करी सुचते? जर त्या मिशीवाला राक्षसाने आपल्या चिनूला काय केलं तर? काही करणार नाही. आपण आहोत ना सगळे. तोंड बघा, तिकडे जायचं म्हटलं तर कोणाची हिंमत नाही. भीती वाटते ना? मग इथे बडबडत काय बसलाय? तुमच्यापेक्षा तो झंप्या परवडला. काहीतरी केलं असतं त्याने. काय केलं नसतं? उलट चिनू त्याचा दुश्मन म्हणून त्याने त्या मिशीवाल्यालाच मदत केली असती. म्हणून आपण इथे गप्प बसून राहायचं का? हो, कारण त्या मिशीवाल्याकडे बंदूक आहे ना. आणि चिनूकडे खेळण्यातली मशीन गन. तेच तर मी बोलते ना. जर त्या मिशीवाल्याने आपल्या चिनूला ढिशक्याव करून टाकलं तर? काही ढिशक्या मिशक्या करणार नाही. तो मिशीला येडाय काय कुठेही गोळ्या उडवायला? आहे, वेडाय. मगाशी तू पाहिलं नाहीस का कसा वेड्यासारखा ओरडत होता? नेहा, पुरे झाला आता तुझं. तू स्वतः पण टेन्शन घेते आणि आम्हाला पण टेन्शन देते. चिनूला काही होणार नाही. चला आपण पण घरी जाऊया. उद्याच उद्या बघू. अरे चला आता. पेन नाही. पेन पाहिजे ना? कोणता देऊ? चल दे. बघ एक नवीन आलंय बघ. अरे अरे काय पेन आहे खेळणं आहे? नाही ते लिहायचा पेन आहे बघ. ते लिहिताना अशी लाईट पण भेटते बघ. जबरदस्त आहे रे. कितीला आहे? 30 रुपये. मला ते हे दे ना. काय मिशी? नाही रे ते टूथपेस्ट? नाही रे ते लावतात ना ते लिपस्टिक. लिपस्टिक? तुला मला तू आहे का सांग ना. आहे ना. कोणता कलर पाहिजे? काळा. काळ्या कलरची लिपस्टिक बघितली आहेस का? बरं मग काळा पोस्टर रंग दे. चालेल. हा घे. किती रुपये? 15 रुपये. अरे पेन नको का? झंप्या, हे झंप्या, काय करतोयस? हे सांग ना रे, काय करतोयस? झंप्या, तू जा रे पॅदिऱ्या. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे वाटेल ते बोलायचं ना मला. काय वाटेल ते बोलू मी. नाहीतर काय. अरे झाडा बोल, गाढव बोल, मूर्खा बोल. पण पेत्रा बोललास तर बघ. तू काय करणार काय आहेस पॅदिऱ्या बोलत? सांग ना काय करणार आहे. सांग ना तू काय करणार आहे. सांग ना. पेत्रा आहे? नाही येस तू पॅदिरा? नाहीये. मग काय मी तुला त्या वीरप्पनला पकडायला बोलवलं तेव्हा का पळालास? अरे दुसरं काही सांग ना. दुसरं काही का? अरे त्या मुच्छडचं नाही तर मला भीती वाटते. मग त्याला पकडणार काय? गप्प आहे. हा तेच मी म्हणतोय. अरे तो चिन्या बघ, एवढूसा चिन्या. त्याच्या अंगात काय डेअरिंग आहे. त्याच्या समोर उभारून सरळ त्याला डोस दिले. अरे डेअरिंग कसली? आपण सांगेपर्यंत त्याला माहितीच नव्हतं की तो माणूस वीरप्पन आहे. पण सांगितल्यानंतर सुद्धा तो घाबरला नाही तुझ्यासारखा. घाबरला तर काय? पळायला कशाला मग? पहिल्यांदा कोणी घाबर. मग मी पण घाबरलो. हो अरे पण तो चिनू आता माझ्यावर येतोय. त्याचं काय? काय सांगतोस? मग तुझ्या ऐकतोयस ना तेच. हं?